अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा आणि खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा. नक्कीच त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन आणि कोणते संदेश देणार. बाळा, काळजी करू नकोस, येणारा काळ तुझ्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. तू निश्चिंत राहा. तू जो इतका दिवस जो संयम ठेवला आहे आत्तापर्यंत तुझ्यासाठी खूप आयुष्यात काटे आले, पण आजपर्यंत ठेवलेल्या तुझ्या त्या संयमाचं गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात काही झालं तरी स्वामी सेवा सोडू नकोस. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव. मोक्ष प्राप्ती होईल. स्वामी सेवा करणे सोपं असतं, पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप अवघड असतं. तुम्ही स्वामी सेवेत आला आहात तर तुम्ही स्वामींना नाही तर स्वामींनी तुम्हाला निवडणार आहे. जास्त विचार करू नकोस. पुढे काय होईल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सगळं शुभच होईल. माझी सेवा केल्याने संकट यायचं थांबणार नाही, पण तिथे मोठे काहीतरी होणार होते तिथे छोट्या वर्ण वाहून जाईल. तुझ्या मनासारखं होत नाही, पण आमच्या मनासारखं घडतं. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. आम्ही वाट दाखवून सुद्धा काही जण परत ती चूक करत आहेत. लक्षात घ्या, गुरुने एकदा सांगितलं की करायची असते. तुझ्या आयुष्यात नवीन लवकरच एक अभ्यास सुरू होईल. जर स्वामी समोर बसल्यानंतर तुझ्या डोळ्यात अश्रू येत असतील तर समजून जा, तुझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोचली आहे. सध्या परिस्थिती तुझी परीक्षा पाहत आहे. फक्त टिकून राहा. ज्या कामाचा विचार तू खूप दिवसापासून करत होतास ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच तुला तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे प्रार्थना करणं सोडू नकोस. तुझे काही गमावलं आहे ते तुला परत मिळणार आहे. लवकरच तुझ्या जीवनात काही मोठे बदल होतील. त्यासाठी तयार राहा, कारण हे सामान्य परिवर्तन आहे. तुम्ही आश्चर्यकारक व्हाल आणि विश्वासाने आभार मानणार की तुम्ही जे मागितलं त्यापेक्षा तुम्हाला कितीतरी पटीने जास्त मिळालं. तुझे वाईट दिवस आजपासून संपेल. तुझा लवकरच सुवर्ण काळ होईल. लवकरच तुझ्या जीवनात स्वामीच्या कृपेने सुखाचा वर्षाव होईल. तुमच्या घरात आनंदाचे वारे वाहू लागतील. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्याचे कारण जे बोलतील. तू फक्त सन्मानाने पुढे जाऊन निष्ठेने कार्य कर व भक्तीवर विश्वास ठेव. तुला यश नक्की मिळणार. कोणाचे वाईट विचार करणे तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंता देतात. आपण जर त्याच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितलं तर ते आपल्याला आनंदसुद्धा देतात. आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. तुमचं चांगलं करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या बाळांनो. दुसऱ्याचं ऐक, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. आजपर्यंत शेवटच्या क्षणापुरतं तू चमत्कार झालेला अनुभवला आहे, तरीही तुझ्या मनामध्ये अविश्वासच आहे. लक्षात घ्या, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे येणारा सुख आपल्यावर रुसून निघून जात असतं. लवकरच संकटमुक्त होशील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नको. लक्षात ठेव, तुझे एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तू या पर्यायाला स्पर्श केला असेल तर तुला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी
फार सोपी गोष्ट तुला करावी लागेल, ती म्हणजे तुला आधी स्वतःवर विश्वास ठेव. सतत विचारतो स्वामी कोणती सेवा केल्याने तुझं भविष्य अगोदरच लिहिलं आहे आणि ते सर्वोत्तम आहे. तू फक्त थोडंसं संयम ठेव. सतत विचारतोस स्वामी कोणती सेवा करू की ज्याने तुम्ही माझी इच्छा पूर्ण कर. चला लक्षात घे, सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण स्वामी महाराज येतात आणि तू जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचेही न कळत त्याचा आत्म्यात तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. तोच तुमच्या भविष्यासाठी अमूल्य असा खजिना ठरतो. संयम ठेवा. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. कधी कधी नशीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगलं लिहित असतं. फक्त प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. लक्षात घे, तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझं एक यश घेऊन येईल. त्यामुळे काळजी करण्यास वेळ वाया न घालवता थांबता प्रयत्न कर. तू आमच्या मार्गावर चाल, तुझे सगळे मार्ग आपोआप खुले होतील. बाळा, तुझी अक्कलकोटला येण्याची वेळ आणि स्वामी समर्थ दर्शन होण्याचा योग्य वेळ जोडून आला आहे. तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहे. आता तुझ्यावर सुद्धा स्वामीची कृपा होणार आहे आणि इतक्यात हार मानू नको. स्वामीची योजना नेहमी तुमच्या अपेक्षापेक्षा मोठे असतात, म्हणून त्या सत्यात यायला सुद्धा वेळ लागतो. बाळा, ज्याची तू आशा सोडला होतास ती गोष्ट लवकरच सत्यात येणार आहे. स्वामीच्या कृपेने एक दिवसात नाही पण लवकरच उजळणार आहे. तू ठेवलेला संयम आणि स्वामीने घेतलेली परीक्षा तू उत्तीर्ण आणि त्यात पास झाला आहे. बाळा, माहीत आहे मला त्रास होत आहे. तू संयम ठेव. त्याचा विचार तुम्ही सोडा. तुझा सुवर्ण काळ लवकरच येतोय. कारण सुखाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येतोय. बाळा, मी तुझी आई आहे. मला तुझं सगळं दुःख माहीत आहे आणि आता ते संपणार सुद्धा आहे. आता सर्व काही बदलणार आहे. तुझं फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी तुम्हाला मिळेल. तुला सध्या त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटत आहे, पण भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. लवकरच दुःखाचे रूपांतर सुखात होईल. मनातील आशा सोडू नकोस. मनातील विश्वास तर बघू देऊ नकोस. कारण तुझ्या उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा, सुंदर, छानच असणार आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या हक्काचं तुला आत्ता लवकरच मिळणार. तुझ्यासोबत लवकरच न्यायसुद्धा होणार. जेवढी वाट तू पाहिले आहेस, वेळ आली की तुला इतकं मिळणार की तू सांभाळू शकणार नाही. तोपर्यंत थोडा धीर धर. आयुष्य संयम ठेव. प्रत्येक गोष्ट मिळाल्यावर होणारच आहे. प्रतिदिनी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुझी चांगली वेळ ना. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात असेल. ही स्वामीची इच्छा आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. तू आमचा हात पकडला आहेस आणि कधी तुझ्यावर कोणाची पाय पडण्याची वेळ येऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. माझं लक्ष सगळं तुझ्याकडेच आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. मिळणाऱ्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ. तू काळजी करू नकोस. फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुझ्या भल्यासाठीच घडेल.
त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका आणू नकोस. फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझं सर्व काही चांगलं होणार. हे जितकं गमवलं त्यापेक्षा जास्त कमवणार आहे. फक्त संयम ठेव. निराश होऊ नको, कारण तुझ्यावर स्वामी समर्थाची कृपा आहे. बाळा, तुझ्या मनात एकच प्रश्न सतत येतो की इतकी सेवा करून मी कधीच कोणाचं वाईट करत नाही, तरीही माझ्यासोबत धोका का होतो, मलाच का त्रास होतो? तर बाळा, असं नाही. जन्मोजन्माची तुझं कर्म आहे जे सध्या तुझ्याकडे येत आहे. संयम ठेव, सगळं काही ठीक होईल. तुला जर तुझे आयुष्य बदलायचं असं वाटत असेल तर तू तुझे विचार बदल. स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. लवकरच तुझ्या दुःखाचं जर का रूपांतर सुखात होणार आहे. काळजी करू नको. सर्व काही आम्ही ठेवलेलं आहे. सर्व काही आमच्या नियोजनानुसार घडत आहे. पुढे काय होईल या आध्यात्मिक भीतीला मनातून काढून टाक. ज्या स्वामींनी तुमचा भूतकाळ सांभाळत आहे ते तुमचे भविष्यसुद्धा सांभाळतील. फक्त तुमची खाजगी आयुष्यात तुमच्या योजना त्या गुप्त ठेवा. कोणालाही सांगू नका, कारण त्यांना नकारात्मक नजरा लागण्याची शक्यता आहे. काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेव. जे जे वाईट घडेल त्यापेक्षा 10 पटीने चांगलं घडणार आहे. तू कधीच कोणाचं वाईट केलं नाही तरी लोक तुला चुकीची वागणूक देतात. त्यामुळे तू तुझ्या चांगलं वागणूक सोडू नकोस. एक दिवस तुझा येणार आणि ही सगळीच लोक तुझ्या पायाशी असणार. जेवढे वाईट करायचं होतं घडून गेलं. आता सर्व काही छानच घडणार. तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार. या कलियुगाचा चालक, मालक आणि पालक स्वामी आहेत आणि तू त्याचा हात धरला आहे. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. थोडं संयम ठेव. बघ, काय माहीत पुढे स्वामी तुझ्या आयुष्यात तेच लिहिलं असेल जे तू आत्ता स्वामीकडे मागत आहे. पण सध्या ती योग्य वेळ नाही, त्यामुळे ती गोष्ट तुला मिळत नाही. म्हणून तू तुझ्या स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. स्वामीची सेवा सोडू नकोस. सेवेत खंड पडू देऊ नकोस. लवकरच तुला तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळाला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणि एक कमेंट प्रेरणा देतो की आणखीन स्वामी संदेश घेऊन यायचे आहेत. हे संदेश तुम्हाला स्वामी पुढचा मार्ग मोकळा करण्यासाठी सांगत असतात. जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर नक्की तुमच्या मनामधलं गुंता संपेल आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.